तर राजू शेट्टी थोड्याच वेळात या संदर्भात आपली भूमिका जी आहे ती स्पष्ट करणार आहेत. गोखले कन्स्ट्रक्शननं व्यवहार रद्द करण्याची भूमिका घेतली. आम्ही मगाशीच म्हणलो ना. चलो नमस्कार. एवढ्या तातडीनं फेसबुक लाईव्ह यायचं कारण आज HND जैन बोर्डिंग या ठिकाणी दुपारी माझ्या अध्यक्षतेखाली देशभरातल्या 86हून अधिक वेगवेगळ्या जैन संस्था आणि संघटनांची एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा होऊन एकमतानं असा ठराव करण्यात आला की HND जैन बोर्डिंग विकण्याचा निर्णय जो त्या ट्रस्टीने घेतलेला आहे तो बेकायदेशीर आहे आणि अशा पद्धतीनं पुणे हे विद्येचं माहेरघर असताना या ठिकाणचं 60 वर्षाहून अधिक काळ चाललेलं वसतिगृह विकणं, त्याची जागा 3.5 एकर विकणं हे चुकीचं आहे. अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे आणि त्यामुळं या सर्व हा जो व्यवहार आहे तो व्यवहार ट्रस्टीने रद्द करावा अशी विनंती ट्रस्टीना करण्याचं, त्याचबरोबर ज्यांनी ही प्रॉपर्टी खरेदी केली आहे ते गोखले डेव्हलपर्स यांनाही विनंती करायचा असा एक ठराव झाला. आचार्य गुप्तनंदीजी महाराजजी यांच्या सान्निध्यामध्ये, त्याचबरोबर नांदणी मठाचे जिनसेन भट्टारक महाराज यांच्या उपस्थितीमध्ये, कोल्हापूर मठाचे लक्ष्मीसेन महाराज भट्टारक महाराज यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या या बैठकीमध्ये मला असं सांगितलं गेलं की या सगळ्यांच्या बरोबर एकदा 1 तारखेच्या आंदोलनापूर्वी संवाद साधावा आणि त्यांना विनंती करावी. टोकाची भूमिका घेण्याच्या आधी पहिल्यांदा आपण ही भूमिका आपली सांगावी, अन्यथा 1 तारखेला गुप्तनंदीजी महाराजांनी उपोषण सुरू केल्यानंतर मग मात्र संपूर्ण देशभर आंदोलन करण्याशिवाय आपल्याला पर्याय राहणार नाही. याची जाणीव केंद्र सरकारला आणि राज्य सरकारलाही करून द्यावी अशा पद्धतीचा हा निर्णय झाला. त्या पद्धतीनं पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा ही सगळी माहिती दिली गेली. दरम्यानच्या काळामध्ये पत्रकार परिषद झाल्यानंतर मी ही बैठक संपून कोल्हापूरला जात असताना काल पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी महाराजांचा भेट घेतलेली होती आणि त्याचा संदर्भ देऊन आज त्यांनी माझ्याशी संपर्क साधला आणि या सर्व संस्थांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन जैन धर्मीयांच्या भावना लक्षात घेऊन गोखले बिल्डरना आम्ही विनंती केलेली आहे आणि त्यांनी त्या विनंतीला मान देऊन HND ट्रस्टीना मेल केलेला आहे आणि हा व्यवहार रद्द करण्याची विनंती केलेली आहे. हा व्यवहार रद्द करावा आणि 230 कोटी रुपये जे ट्रस्टीना आम्ही दिलेले आहेत ते परत द्यावेत अशा पद्धतीचा मागणी त्यांनी केली आहे. का हा मेलची प्रत माझ्याकडे आलेली आहे. जरी गोखले डेव्हलपर्सनी
हा व्यवहार रद्द करण्याचा मेल केलेला असला तरी जोपर्यंत हा विक्री व्यवहार रद्द होत नाही, कारण आता सध्या या संपूर्ण मालमत्तेवर गोखले बिल्डर्सचं नाव चढलेलं आहे, ते नाव कमी होऊन पुन्हा HND बोर्डिंगचं नाव लागत नाही आणि हे बोर्डिंग पूर्ववत पुन्हा सुरू होत नाही, विद्यार्थ्यांचे ॲडमिशन्स होत नाहीत, तोपर्यंत आमचा लढा संपणार नाही। मी मुरलीधर मोहोळ यांना विनंती केली की केवळ पत्र दिलं म्हणून आमचा लढा संपणार नाही, तर हा व्यवहार पूर्णपणे रद्दबातल झाला पाहिजे। सरकारनं पुढाकार घ्यावा। धर्मादाय आयुक्तांनी 28 तारखेला सुनावणी घेतलेली आहे, त्या सुनावणीसमोर हे पत्र आम्ही हजर करूच, परंतु ते काही असलं तरी हा व्यवहार पूर्णपणे रद्द होणार नाही तोपर्यंत आमचा लढा संपणार नाही। जैन बोर्डिंग हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिक्षण घ्यायला येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मालकीचा आहे, त्यांचा तो हक्क आहे, अधिकार आहे। आणि हे जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये पुण्याचे भाविक गेल्या 60-65 वर्षापासून येतात, तो त्यांचा अधिकार आहे आणि यामध्ये 1 इंच सुद्धा जमीन कोणालाही आम्ही देणार नाही, हा आमच्या श्रद्धेचा भाग आहे। आणि त्यामुळं जोपर्यंत या 3.5 एकरावरच्या प्रॉपर्टीवरचं नाव गोखले बिल्डर्सचं कमी होऊन HND बोर्डिंगचं ट्रस्टचं नाव लागत नाही, तोपर्यंत आमचा लढा हा संपणार नाही। हे आहे तर गोखले कन्स्ट्रक्शननं पत्र जरी दिलेलं असलं तरी हा संपूर्ण व्यवहार जोपर्यंत पूर्णपणे रद्द होऊन गोखले कन्स्ट्रक्शनचं नाव खरेदी खतावरनं किंवा त्या मालमत्तेवरनं जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरू राहील, अशी भूमिका जी आहे ती राजू शेट्टींनी मांडलेली आहे। मोहळांनी माझ्याशी आज संपर्क केलेला आहे असं देखील राजू शेट्टींनी म्हटलंय। गोखले बिल्डरनं ट्रस्टींकडे व्यवहार रद्द करण्यासाठी मेल केलेला आहे, पत्र दिलेलं आहे, अशी माहिती देखील राजू शेट्टींनी दिली आहे।